संकुल ढोरजळगावने संकुलाची विद्यार्थिनी कॅडेट मानवी राजेंद्र डिके आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे। त्यापूर्वी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते। ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजश्री शाहू महाराजांनी वसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे ज्ञानार्थ आहे आणि या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं। काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे कुठली परिस्थिती होती? शाळेच्या उंबराच्या बाहेर बसावं लागायचं। आज अनेकांना माहित असेल की या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि ते इंग्रज अधिकारी शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि 5वीच्या वर्गात बसलेल्या मुलांना त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले। एकाही मुलाला प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही, पण बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसलेले बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाला हात वरती करायचे आणि म्हणायचे, साहेब मी देतो उत्तर। आणि आज ते म्हणायचे, साहेब मी देतो उत्तर। आज परिस्थिती नाही, घरात नीट उजेड नाही म्हणून आपण अभ्यासाला बसत नाही। ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्याच्या दिव्यांवरती ज्यांनी अभ्यास केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज अत्यंत त्यांची परिस्थिती बिकट होती, व्यवस्थेने बिकट करून टाकली होती, तरी सुद्धा काळजाचा रक्त आपल्या लेकीला पाजत देशातील सर्वोत्तम विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होतं। उंच भरारी घे, पण किती उंच घेता आली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं। आजही त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेला तर प्रवेशद्वारावर लिहिलंय, आज विद्यापीठातील आदर्श विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तेथेच एक कोणीतरी धनिक पुत्र राहत होता आणि तो धनिक पुत्र बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब तुम्ही फार अभ्यास करतात। बाबासाहेब 18 तास अभ्यास करायचे, टिपणं काढत वाचत बसायची आणि तो धनिक पुत्र बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब कधीतरी दुपारचं जेवत जा, शरीराला थोडीशी झोप घेत जा। बाबासाहेब म्हणतात, दुपारचं पोटभर जेवायला माझ्याकडे पैसे नाही आणि झोपायला माझ्याकडे वेळ नाही। तो धनिक पुत्र काळजीत बाबासाहेबांना म्हणतो, बाबासाहेब तुमच्यात ताकद कशी येणार, सामर्थ्य कसं येणार? बाबासाहेब म्हणतात, ज्यावेळी मला असं खचल्यासारखं वाटतं त्यावेळी माझ्या नजरेसमोर माझे राजश्री शाहू महाराज उभे राहतात, त्यावेळी माझ्या नजरेसमोर माझे अनेक दलित बांधव उभे राहतात आणि त्यांच्यासाठी मला शिकलंच पाहिजे। ही इच्छा ज्यावेळी असते ना पाठीशी त्यावेळी हातातून कर्तृत्व घडतं। आपली पिढी सुरक्षा कवचते, आपले वडील जेवढे कष्ट करतात तेवढी कष्ट करायची गरज आपल्याला नाही। आपली आई जेवढी राब राबते तेवढी राबायची गरज आपल्याला नाही, कारण तेवढी सावली त्यांनी प्रेमाची धरली आपल्यावर। जहाज हे किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण किनाऱ्यावर उभं राहण्यासाठी ते बनवलेलीच नसतात। विमानतळावर सुरक्षित असतात, पण विमानतळावर उभं राहण्यासाठी ते बनवलेलीच नसतात। विमानांनी आभाळातच भरलं पाहिजे आणि जहाजांनी दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे। माणसाचं हित तसंच, निवांत बसायला माणसाचा जन्मच झालेला नाही, संघर्ष हा केलाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे संघर्ष केला, त्यांचे प्रयत्न कसे होते, कशामुळे त्यांचं नाव आज इतकं मोठं गाजतंय, तर त्यांनी एकच गोष्ट दिली, हायर डेडिकेशन, हायर लेवलचं डेडिकेशन दिलं त्यांनी, समर्पण दिलं या देशासाठी, या समाजासाठी। म्हणून आज त्यांची जयंती उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते। ज्यावेळी अशा थोर पुरुषांचा जय जयकार केला जातो त्यावेळी कधीतरी आपल्यालाही वाटतं की आपलंही नाव त्यांच्याप्रमाणे मोठं व्हावं, आपल्याही हातातून काहीतरी असंच मोठं कर्तृत्व घडावं, पण हे म्हणून जमणार आहे का? त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचं डेडिकेशन। ज्या फील्डमध्ये जाल त्या फील्डमध्ये डेडिकेशन द्या, समर्पण द्या, जिथे जाल तिथे समर्पण। रिस्पॉन्स काय मिळेल? जिथे जाल तिथे मान आणि सन्मान। आयुष्यात उत्कृष्ट बनायचं असेल तर उत्कृष्ट विचार धारण करायला हवे। एके ठिकाणी एक कवी फार सुंदर म्हणतात, द सक्सेस इज नॉट व्हॉट यू अर्न फॉर युअर सेल्फ, सक्सेस इज व्हॉट यू लिव्ह बिहाइंड। यश ते नाही जे तुम्ही स्वतःसाठी मिळवता, यश ते जे तुम्ही इतरांसाठी मागे सोडून जाता। हे बघा, ज्यावेळी एखादा व्यक्ती मोठ्या पदावर असला तर त्यावेळी सन्मान त्या व्यक्तीचा होतो का? सन्मान त्या व्यक्तीच्या गुणांचा होतो, सन्मान त्या व्यक्तीच्या पदाचा होतो। पावर, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा जर कोणी चांगल्या प्रकारे फायदा घेतला असेल तर ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्यावेळी मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं त्यावेळी या देशाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं। ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1920 ला प्रॉब्लेम ऑफ थेसिस सादर केलं फॉरेन युनिव्हर्सिटीत आणि त्यात ते असं लिहितात, तुमच्या देशात जशी बँक ऑफ इंडिया आहे तशीच आमच्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्या। आणि 1926 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी त्यांनी एक कमिशन स्थापन
स्थापन केलं, विल्टन यंग कमिशन आणि 1947 ला RBI स्थापन केलं. ज्यावेळी त्यांच्या हातात पावर आली त्यावेळी मसुदा समितीचं अध्यक्षपद त्यांनी ठरवलं. मी या देशाला न्याय देऊ शकतो. आज जर बघितलं तर पुजारी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टीच्या. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कोणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद कोणाच्या हाताखाली आहे? संसद राष्ट्रपतींच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कोणाच्या हाताखाली आहे? राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि संविधान कोणाच्या हातात आहे? संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. हे सगळं शक्य झालं शिक्षणामुळे. आज जे लोक मोठी झाली त्यांनी त्यांच्या मोठेपणाचं एकच कारण सांगितलं. आम्ही पुस्तकं वाचली. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड परीक्षेत 10वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक आला त्यावेळी परळच्या चाळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार ठेवण्यात आला आणि सत्काराच्या वेळी प्रमुख पाहुणे बाळकृष्ण किरुळेकर होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस म्हणून एक गौतम बुद्धांचं पुस्तक दिलं. तर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की त्यावेळी माझ्या हातात ते गौतम बुद्धांचं पुस्तक आलंच नसतं तर राज्यघटनेचा शिल्पकार म्हणून मी उभा राहूच शकलो नसतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की कितीही मोठे व्हा पण ज्यांच्यामुळे अस्तित्व आहे त्यांना कधीच विसरू नका. मार्गदर्शन, इन्स्पायरेशन काय असतं? अहो हे बघा, ज्यावेळी आपल्याला एखाद्या कुठेतरी जायचं असतं त्यावेळी आपल्याला कुठे टर्न घ्यायचंय, कुठे ब्रेकर आहे, कुठे थांबायचंय, कुठे चालायला सुरुवात करायची यासाठी एक सूचना फलक असतं. तसंच आपल्या आयुष्याच्या वाटेवरती लाईफ ट्रॅक, जीवनाचा रस्ता, या जीवनाच्या रस्त्यावरती चालताना आपल्याला एक कुठे टर्न घ्यायचंय, कुठे ब्रेकर आहे, कुठे थांबायचंय, कुठे चालायला सुरू करायचंय यासाठी एक सूचना फलक असतं आणि आपल्या आयुष्यातला सूचना फलक म्हणजे योग्य मार्गदर्शक असतात. तसंच मला तिथे येण्यासाठी योग्य मार्गदर्शन केलं आमचे आदरणीय साळवे सर, आदरणीय मगर सर तसेच सोबत आलेल्या आदरणीय काळे मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.